ते ऍक्च्युली काय झालं ना 5-6 वेळा सर येऊन सुद्धा ते साहेब भेटत नाहीत, नेहमी फील्डवरतीच असतात आणि फोन करून बोलतात की येतो मी, भेटतो टाइम देतात, टायमिंगवरती पण येत नाहीत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की अशा जे अधिकारी आहेत जे काम चुकारपणा करतात त्यांना चाप बसला पाहिजे. ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी सांगितलं, यांनी RTI मारलेला त्याच्यावरती त्यांनी वेबसाईटची दिली आहे, त्याचा रिप्लाय आम्हाला दिलाय. ही वेबसाईट ओपनच नाही होत. या अजय महादेव बोंडे साहेबांना भेटलो पण त्यांचं म्हणणं आहे की माझ्यापर्यंत विषयच आला नाही तर मी करणार कसं. पाटील साहेब काय त्यांचं आदित्य पाटील हे सुट्टीवर होते, सुट्टीवर झाल्यामुळे मग त्यांना 1 वर्ष लागलं कार्य करण्यासाठी. नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहो बृहन्मुंबई महानगरपालिका के पश्चिम विभाग, इमारत आणि कारखाने विभाग आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ताई आहेत, 1 वर्षापासून फॉलोअप करतायत आणि एक ऑफिसर आहेत, त्यांचं नाव काय आदित्य पाटील. त्यांना 5 वेळा झालं त्यांनी टाइम घेतलं पण ते भेटायला मागत नाही आणि लेटर टाकलेत. 1 वर्षापासून फॉलोअप चालू आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही लेटर आहे. त्याच्या आधी 9 तारखेला त्यांनी हे लेटर दिलेलं. 9 तारीख हे किती तारखेचं आहे, हे 3 तारखेचं आहे. त्याच्यानंतर 9 तारखेला एक लेटर दिलेलं त्यांनी. त्यानंतर हे आमचं लेटर आहे, आम्ही लेटर दिलं. त्यानंतर हे RTI त्याच्यावरती मारलेला. अशा पद्धतीने यांनी पत्रव्यवहार केलाय पण तरीसुद्धा ऑफिसरच भेटत नाही तर मग पत्रव्यवहार करून फायदा काय. म्हणजे BMC कशा प्रकारे काम करतात, अधिकारी काय करतात ते बघा. त्यानंतर आम्ही त्यांना RTI मारला आणि RTI मार्फत त्यांनी आम्हाला हे लेटर दिलं. हे बघू शकता. ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जा म्हणजे तुम्हाला त्याचं सगळं डिटेल वगैरे मिळेल. पण ही वेबसाईट आहे ना, जेव्हा आपण टाकतो गुगलमध्ये तेव्हा काय येतं की याच्यामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे की काय आहे, त्यामुळे ते ओपनच होत नाही. मग ती ओपन होत नाही मग माहिती मिळणार कशी. आणि आम्ही माहिती अगर तुम्हाला पेपरवरती मागितली तुम्ही RTI मारल्यानंतर सुद्धा जवाब देता की ह्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा, पण तुम्ही भेटतच नाही. तुम्हाला विचारणार कसं. त्यांचं ऑफिस कुठे, आतमध्ये जरा दाखवा कुठे बसतात ते. हे बघा, हे केबिन आहे त्यांचं, बृहन्मुंबई महानगरपालिका, आदित्य पाटील हे त्यांचं नाव आहे आणि सहाय्यक अभियंता आहेत. हे 5 वेळा येऊन सुद्धा भेटत नाही आणि फोनवरती टाइम देतात पण टाइम देऊन सुद्धा भेटत नाही. काही आजूबाजूला कर्मचारी आहेत त्यांना विचारू आपण. साहेब, मॅडम साहेब कधी भेटतात हे आदित्य पाटील साहेब? कारण आमचे जे हे प्रतिनिधी आहेत हे येतात 5 वेळा त्यांनी टाइम देऊन सुद्धा भेटले नाहीत तर त्यांना भेटायचं कधी. फोन करून पण तुम्हाला भेटत नाहीत ना ते. फोन केला तरी भेटले नाही, प्लस 1 वेळा फोन उचलला त्याच्यानंतर बोलले तुम्ही 3 वाजता या. मी 3 वाजता सुद्धा आले तरी ते सुद्धा भेटले नाही. त्याच्यानंतर मला बोलले मी तुम्हाला मेल करतो. मेल केल्यानंतर काही मेल केला नाही मला. बरोबर. हो, म्हणजे अशा पद्धतीने बघा हे BMCचे अधिकारी काम करतायत. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी पोळी भाजली जाते या काहीतरी चुकीचं घडतंय हे याच्यामध्ये दिसतं. आणि ही जी कंप्लेंट त्यांनी टाकलेली आहे ह्या कंप्लेंटमध्ये बेकायदेशीररित्या लोकांना प्रॉब्लेम होईल ह्याच्यामध्ये असं त्यांनी टाकलेलं आहे तक्रारदारांनी यांनी, की अनधिकृत ते बांधकाम आहेच पण ते धोकादायक आहे आणि त्याची परमिशन मिळणं खूप चुकीचं आहे. पण परमिशन नसताना त्या ठिकाणी अनधिकृतरित्या बांधकाम पण केलेलं आहे आणि ते धोकादायक बांधकाम आहे, लोकांना त्याचा त्रास आहे. पण तरीसुद्धा BMCचे अधिकारी वेळच देत नाही. मग कारवाई मागायची कुणाकडे. तर अशा पद्धतीने BMCचं काम चाललं आहे. ताईंनी 5 वेळा ह्या ठिकाणी भेटायचा प्रयत्न केला पण ते काय भेटलेले नाही. अजून कोण अधिकारी आहेत का आपण त्यांच्याशी बघूया, इकडे त्यांच्या ह्याच्यामध्ये कोण आहेत का त्यांच्याशी भेटायचा प्रयत्न करू. हे आदित्य पाटील साहेब कधी असतात की नसतातच, कारण 5 वेळा मॅडम येऊन गेल्या, 5वी वेळा ते भेटले नाहीत. तर थोडंसं विचारत होतं की असतात ऑफिसला की ते बाहेरच असतात. मग ते वेळ त्यांना मॅडमला वेळ देतात, आम्ही भेटतो आणि भेटतच नाहीत. असं का घडतंय सारखं सारखं. कॉन्टॅक्ट करून त्यांनी सांगितलं 3 वाजता या. मी 3 वाजता आली, 3च्या नंतर या तेव्हा पण आली. 5-6 वेळा मी किती चक्कर काढणार, इतकी चक्कर कापून सुद्धा साहेब भेटत नाही. आमची कामं करणार कशी जे पण आम्ही काम. आणि त्यांनी जी वेबसाईट दिलेली आहे त्यांनी सांगितलं यांनी RTI मारलेला त्याच्यावरती त्यांनी वेबसाईट जी दिली आहे त्याचा रिप्लाय आम्हाला दिलाय.
ही वेबसाईट ओपनच नाही होत. गुगलवरती टाकल्यावर दाखवतंय की काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे की काय. आता स्पेलिंग मिस्टेक आमच्याकडून तर नाही, कारण रिप्लाय इकडून आलेला आहे BMC कडून. तुला तेच आहे का? आदित्य पाटील आहे BMC. त्यांना आता फोन लावलाय आपण, बघूया आता ते उचलतायत का बघूया. आपण ऑफिसला तर आलेलो आहोत. नाही उचलत. मी 4-5 फोन किती 7-8 फोन केले तरी उचलत नाही ते. हॅलो, हा मॅडम. पाटील साहेब नमस्कार, विकास गायकवाड बोलतोय, जनतेचा हा. लोकसेवक न्यूजपेपरचा कार्यकारी संपादक. हा बोला सर. आणि तुम्हाला भेटायला आलो. मॅडम 4-5 वेळा तुम्हाला भेटायला आल्या, तुम्ही वेळ देताना टायमिंग मध्ये भेटत नाही असं त्यांची कंप्लेंट होती. त्यासाठी आम्ही आलेलो आहे भेटायला. तुम्ही आणि काय करा ना साहेब, बोंडवे साहेब माझे एक्झिक्युटिव्ह आहेत. हा, हा, त्यांना भेटा ना. ते कुठल्या माळ्यावरती भेटतील साहेब? ते तिथे 6व्या माळ्यावरच भेटतील तुम्हाला. त्यांना भेटा, विषय सगळं माहिती आहे त्यांना. काय त्यांचं नाव? अजय बोंडवे. अजय बोंडवे. हो. ओके ओके, मी भेटतो त्यांना, बोलतो कारण का त्यांना. माझं फील्ड वर्क असतं. ठीक आहे, मी भेटतो त्यांच्याशी, हा, बोलतो. त्यांना भेटून घे. ठीक हो. आहे, हो. आलेलो आहोत. त्या जे साहेब होते, काय त्यांचं नाव होतं? आदित्य पाटील. आदित्य पाटील. यांनी सांगितलं की आमचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत अजय महादेव बोंडवे यांच्याशी संपर्क साधा, ते सांगतील. आता आपण त्यांच्या केबिन मध्ये चाललोय. बोंडवे साहेब येऊ. साहेब नमस्कार. साहेब, हे जे आपले आदित्य पाटील साहेब आहेत, त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला. ह्या मॅडम आहेत, RPIच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी हे लेटर दिलेलं. आणि नाही, ते ऍक्च्युली काय झालं ना, 5-6 वेळा सर येऊन सुद्धा ते साहेब भेटत नाहीत. नेहमी फील्डवरतीच असतात आणि फोन करून बोलतात की येतो मी, भेटतो टाइम देतात, टायमिंगवरती पण येत नाहीत. मॅडमच्या जवळजवळ 5 ते 6 वेळा हेल्पाटे झाले. आता त्यांना फोन केला, फोन लागला त्यांचा, त्यांनी उचलला. तर त्यांनी सांगितलं की आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत अजय बोंडवे साहेब, त्यांना विषय माहिती आहे, तर त्यांना तुम्ही संपर्क करा. हे बघा, हे लेटर आहे. मला संपर्क करून काय करायचं? तुम्हाला दाखवायला सांगितलं, काय मॅटर आहे ते तुम्हाला माहिती आहे असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. त्यांनी नोटीस बजावली आहे ना? ते आपल्याला काय माहित नाही. त्यांनी काय रिप्लाय देत नाही ना साहेब, भेटतच नाही तर रिप्लाय देत ना कुठून होणार आहे? रिप्लाय मागण्यासाठी ते 5-6 वेळा येऊन गेले. नोटीस अजून आम्ही नोटीस दिलेली नाही. आम्ही आता बोलण्यासाठी आलो, आम्ही नोटीस देणार. जर नसेल करणार काम तर सांगा, आम्ही नोटीस देणार, असं काय प्रॉब्लेम नाही. वर्ष झाले मी या कामासाठी. तुम्ही तुमच्याच लेटरमध्ये एक सर्व्हिस घेऊन नोटीस बजावण्यात आली आहे. हा, ते तुम्ही लेटर दिलेलं आहे काय? आम्हाला. तुमच्याकडून रिप्लाय आलेला की संबंधित जिमला नोटीस दिले. त्या नोटीसवरती, त्या नोटीसवरती पण कारवाई झाली नाही, त्यासाठी आम्ही तो RTI मारलेला. हा खाली आहे, त्यासाठी हा RTI मारून विचारलेलं. त्याच्यामध्ये सगळे डिटेल दिलेलं, पण तरी सुद्धा काय झालं नाही. आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला हा रिप्लाय आला. त्यानंतर हा रिप्लाय काय आलाय, ह्याच्यामध्ये त्यांनी वेबसाईट दिलेली आहे. ही जी वेबसाईट आहे ना, ही जेव्हा आपण गुगलवरती टाकतो ही ओपनच होत नाही. बघा जरा तुम्ही हे करून, कारण आता मी पण ट्राय केला. त्याच्यामध्ये दाखवतंय स्पेलिंग मिस्टेक काय आहे, चेक करा. काम ह्याच्यामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहे. तुम्हाला हा नंबर दिलाय ना, 297 येते सर्व. कधी नोटीस दिली, काय नोटीस दिली, हे सगळं कळतं. हे सगळं येते त्याच्यामध्ये. म्हणून आम्ही जनरली हे सगळं पब्लिक डोमेन आहे. नाही ते ठीक आहे, पण हा बोला ना. हे पब्लिक डोमेन आहे. हे तुम्ही रजिस्ट्रेशन तुम्हाला कुठली माहिती देईल. बरोबर. त्यामुळे हे उत्तर देत त्यात चुकीचं नाही आहे. बरोबर. कारवाई आम्हाला पाहिजे होती. उत्तर दिलं ठीक आहे, त्याच्यामध्ये चेक करणं बरोबर आहे. मला कारवाई बरोबर. याच्यामध्ये पुढची कारवाई कसं असतं, मी DO आहे, त्यांनी त्याची पुढची कारवाई त्यांनी विचारतो का थांबवलं तर म्हणजे कशासाठी आपण ऑर्डर स्पीकिंग ऑर्डर.
व्यवस्थित. आता 11 स्पीकर ऑटो पास केलेली आहे 11 मग ते आता आता स्पीकर ऑटो पास केली, माझं काम झालं की त्याला ऑर्डर दिली आहे, ऑर्डर पास केली आहे. त्याच्यानंतर त्याचे नोटिफिकेट समजेल त्याने ऍक्शन घ्यायची त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये माझ्याकडे नाही बोलायचा उद्देश नाही. मला माहिती आहे. हा हा स्पष्ट सांगितलं. आता फोनवरती आपल्या फोनवरती बोलणं झालंय. त्याला सांगा मी आता तुम्हाला त्याने फोन सांगितलं आता हा ही जी मला वाटतं ना हे आपलं मोबाईल मध्ये ओपन होत नाही का, असं काय आहे का ही वेबसाईट जी आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागेल सर त्याच्यावर. तरच ओपन होणार. मग ते तुमचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुम्ही कसं ओपन होणार? असं आहे का रजिस्ट्रेशन केल्यावर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं की 11/2 ला काय झालंय, आम्ही त्या स्पीकर ऑर्डर पास केलेली आहे. स्पीकिंग ऑर्डर पास केलेली 11/2 ला, या महिन्याच्या मागच्या महिन्याच्या 11/2 ला. मग ते अजूनपर्यंत त्याच्यात काही रिप्लाय नाही की सुट्टीवर होते, कालच जॉईन झाले ते सुट्टीवर. कोण आदित्य पाटील सुट्टीवर होते. मग आता परत त्यांनाच विचारायला लागेल की परत तुमच्याकडे यायला लागेल, कारण त्यांनी का तुमच्याकडे पाठवलं. अरेंज करायचं माझ्याकडे फोटो करायचं, मी अप्रूव्ह अथॉरिटी. तुम्ही अप्रुव्हल जोपर्यंत जेईएससी जोपर्यंत याच्यामध्ये हे केलं ना ते मी अप्रूव्ह करतो याच्यामध्ये. बरोबर. त्याने अप्रूव्ह केलं तर मी त्यांना लगेच अप्रूव्ह देणार. आता फक्त त्यांनी लवकर कारण आता 11/2 झाले म्हणजे तरी 11 तारीख किती दिवस झाले, 15 दिवसाच्या वरच होऊन गेले ते. 11 दिल्यानंतर 15 दिवसाला मुदत असते, एक महिना संपला तिथे. हा त्याच्यामुळे सुट्टीवरती होते आदित्य पाटील. कालच आल्या मला तो आनंद. आणि जेव्हा पण विचारलं तेव्हा आदित्य पाटील चुकीवरच असतात. मी किती आज लक्ष घालून धक्का खातो. हा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली काय. आणि फोनवरती बोलणं पण होत आहे ना. नोटीस देणार या नाही देणार त्यांचं काम आम्हाला कळवणं. आणि एखादी गोष्ट साहेब 1 वर्ष लागतं त्या गोष्टीला नोटीस द्यायला त्या माणसाला, म्हणजे किती चुकीची गोष्ट आहे ती. प्रशासनाचा आपण अधिकारी आहात, तुम्ही तुमचं काम बजावणार जेव्हा तुमच्याकडे काम येणार, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला दोष देण्याचा अर्थ नाही, पण त्यांना पण ते त्या गोष्टीचं महत्व कळलं पाहिजे ना की तुम्ही इतके दिवस का लावताय. तुम्ही आम जनता राहते. हा. जर ते कोसळून खाली पडलं, जर जीप गेलं त्याची जिम्मेदारी घेणार कोण? काय ते जे स्ट्रक्चर उभा केलंय ना, जिमच्या वरती जे लोक राहतात खाली, दुकानात छोटी छोटी जे पण लोक आहेत, हे सगळ्याचे बिल्डिंग आहेत, जर ते जिम खाली आलं तर त्याची जिम्मेदारी घेणार कोण? माझा हा प्रश्न आहे. ते स्ट्रक्चरच चुकीचं आहे, त्यामुळे ती कंप्लेंट आहे. पण ते बांधकाम सुद्धा केलेलं आहे त्याच्यावरती जिम मध्ये टॅरेस वरती. टेरेस वरती बनवलंय. हा जिम बनत बनवले टेरेस वरती. म्हणजे जिमच्या समोर जिम मध्ये तो टेरेस आहे, जिमच्या हा. पुढे टेरेसच्या बांधकामाची तक्रार आहे का? हा बांधकाम पण केलं त्याच्यावरती. नाही टेरेस समजा जिम आहे त्याला टेरेस आहे, त्या टेरेसच्या वरती बांधकाम नाही वरती त्या टेरेस वरती जिम बनवले. त्याच्यावरती मला असं वाटतं कमसे कम लाखाच्या वरती त्याच्यात जिमचे सामान असते. आणि हेवी सामान सगळं जिमचं, सगळे वजन सामान. आणि बांधकाम सगळं जुनं आहे ते. सांगतो तरी आपण. सांगा त्यांना मग काय ते बघूया. हा हा. चालेल ठीक आहे. आता बघितलं आपण आलेलो या अजय महादेव बोंडे साहेबांना भेटलो, पण त्यांचं म्हणणं आहे की माझ्यापर्यंत विषयच आला नाही तर मी करणार कसं. आणि आता ती जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपण चेक करायला गेलं की त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायला लागतं, त्यानंतर ती ओपन होते. तर त्यांनी सांगितलंय की जे पाटील साहेब काय त्यांचं आदित्य पाटील हे सुट्टीवर होते. सुट्टीवर झाल्यामुळे मग त्यांना 1 वर्ष लागलं कार्य करण्यासाठी. म्हणजे 1 वर्षापासून या लोक केसेस पेंडिंग ठेवतात. 1 वर्ष सुट्टीवर होते की काय होते ते आम्हाला माहित नाही. पण ह्याच्यामध्ये ते साहेब बोलतायत, बोंडे साहेब बोलतात की ते 1 वर्ष सुट्टीवर होते. या जे पण आता सुट्टीवर होते त्यामुळे ते काम झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण फॉलोअप 1 वर्षापासून मॅडम करतायत, बरोबर आहे. आता सुट्टीवर होतं हे कारण बरोबर आहे का हे असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? हे जे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत, बीएमसीचे अधिकारी योग्य पद्धतीने काम करतात का? एखाद्या कामाला 1 वर्ष लागलं पाहिजेत का? हे आता तुम्ही आम्हाला सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की अशा जे अधिकारी आहेत जे कामचुकारपणा करतात त्यांना चाप बसला पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.